सरळ व्याजावरचं आणखी एक सुंदर असं या ठिकाणी उदाहरण आहे. बघा उदाहरण काय बघा. जसा जसे काही दराने 5,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1,350 रुपये होते तर व्याजाचा दर किती. इथं व्याजाचा दर काढायचा आहे. मग व्याजाचा दर काढत असताना या उदाहरणामध्ये दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपल्याला महत्वाच्या आहेत. त्या एकदा आपण लिहून घ्यायच्या. दिलेल्या गोष्टी काय आहेत तर बघा इथं 5,000 रुपये मुद्दलाचे म्हणजे मुद्दल आहे. मुद्दल किती 5,000 रुपये. तीन वर्षाचे सरळ व्याज म्हणजे इथं काय दिलेलं आहे काळ दिलेला आहे किंवा कालावधी दिलेला आहे. काळ किती आहे तर 3 वर्ष. आणि सरळ व्याज दिलेला आहे. सरळ व्याज दिलेला आहे किती आहे तर 1,350 1,350 रुपये हा व्याज दिलेला आहे. आणि दर किती विचारलेला आहे म्हणजे दर काढायला सांगितलेलं आहे. मग दर काढायचं सूत्र आहे द बरोबर स गुणिले 100 भागिले. बघा इथं मद कसं मधलं द गेलं स गेलं राहिलं म आणि क. आता म म्हणजे मुद्दल क म्हणजे काळ. आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. आता या सूत्रामध्ये जे ते घटक आहे ते घालून घ्यायचं किंवा संख्या टाकायच्या आणि तयार झालेलं सोडवायचं. बघा इकडं दर काढायचंय. सरळ व्याज दिलेलं आहे किती 1,350 1,350 गुणिले 100. मुद्दल दिलेलं आहे 5,000 मुद्दल दिलेलं आहे 5,000 गुणिले क म्हणजे काळ कालावधी किंवा मुदत दिलेला आहे 3 वर्ष गुणिले 3. आता एवढं मिळाल्यानंतर याला या ठिकाणी फक्त सोडून घ्यायचंय काटाकाटी करायचंय छेद या ठिकाणी घालवायचं. बघा आता काय करायचं बघा इकडं खाली 3 शून्य आहेत इकडं 2 शून्य आहेत इकडे 1 शून्य आहे. बघा हा शून्य गेला 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 हा शून्य गेला. राहिले किती तर 5 गुणिले 3 आणि इकडे राहिले 135. काय राहिलं 135 135 छेद 5 त्रिक 15 5 त्रिक 15 135 ला या ठिकाणी 15. माझा ह्याला पण भाग जातोय 15 एके 15 15 नव्वे 135 म्हणजे 9 आलं तर 9 हे व्याजाचा दर आहे. दर बरोबर किती 9. मग पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये 9 आलं म्हणजे 9% व्याजाचा दर 9% या ठिकाणी होता. जसा जसे 9 रुपये दराने व्याजाचा दर होता. अशा पद्धतीनं हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवायचं असतात. म्हणून याची सूत्र पाठ करायची सूत्र लक्षात ठेवायची तर आपल्याला गणित सोपं जातं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सगळ्यात अगोदर आपल्याला त्याची नोटिफिकेशन जर मिळायचं असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.